जसे वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स आपण आधीच्या एपिसोडमध्ये डिस्कस केले, म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड मॉडेल आज आपण जसं करणार आहोत, तसं ऑनलाईन मॉडेल एक होतं किंवा एज्युकेशन बेस्ड मॉडेल एक होतं. सो आज आपण प्रोजेक्ट बेस्ड मॉडेल हा बिझनेस कसा करायचा असतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन बिझनेस असेल किंवा इंजिनिअरिंग बिझनेस असेल किंवा कुठल्याही प्रकारचा एक प्रोजेक्ट बेस आपण जसा करतो, किंवा एखादं बिग फोर सारख्या कंपन्या असतात, ते एक ऑडिटचा प्रोजेक्ट घेतात. तर प्रोजेक्ट आणि त्याचं एस्टिमेशन आणि तो बिझनेस कसा रन करायचा ह्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रोजेक्टचं कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची ना, तिथेच लोकांना जास्त चॅलेंज होतो. त्यामुळे एखादं प्रोजेक्टचा रिपोर्ट जो असतो की याच्यामध्ये किती कन्झम्पशन होणार आहे, ते मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे बऱ्याचदा जे लोक असा काम घेतात किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतात प्रोजेक्टचे, त्याच्यामध्ये फिजिबिलिटी वर्कआउट होत नाही. तर ती फिजिबिलिटी करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आपल्याला? सुरुवात तिकडनंच होते, जसं तुम्ही म्हणाला फिजिबिलिटी. तर फिजिबिलिटी रिपोर्ट पासूनच सुरुवात होते आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की हा प्रोजेक्ट मला परवडणार की नाही परवडणार. बऱ्याच वेळेला कसं असतं की कॉन्ट्रॅक्ट जर असलं, फॉर एक्झाम्पल आता SDG 6 नावाची माझी एक कंपनी आहे, तिथे आम्ही वॉटर स्टोरेज टँक्स मॅन्युफॅक्चर करतो भिवंडी आणि अंबरनाथला. तर एका फार मोठ्या कॉर्पोरेटची 30 लाख लिटरच्या 10 टँक्सचं ऑर्डर आम्ही पूर्ण केलं. तर जेव्हा आम्हाला अशा टाईपचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं, तेव्हा अगोदरच त्यांनी आम्हाला कॉस्टिंग मांडलेली असते की तुम्हाला या कॉस्टिंगमध्ये बसवणं गरजेचं आहे. तर त्या कॉस्टिंग प्रमाणे मी बॅकवर्ड इंटिग्रेशन करतो किंवा बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करतो अनेक वेळेला, आणि मग ते कॅल्क्युलेशन बसवता आलं पाहिजे. फक्त आपण घेण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी किंवा ऑर्डर घेण्यासाठी आपण कसं तसं बसवायचा प्रयत्न केला आणि रिअल लाईफमध्ये किंवा प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये जर ते नाही करता आलं तर आपल्याला तोटा ठरू शकतो. कारण या सगळ्या बिझनेसेसमध्ये टेंडरिंग होतं आणि टेंडरिंगमध्ये तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये असता आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये असल्यामुळे जर तुम्ही कॉस्ट कॅल्क्युलेशन चुकीची केली तर हमखास तुम्हाला लॉस होईल. कारण या सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पेनल्टी क्लॉज सुद्धा असतात. जे तुम्ही कबूल करता, जर ते तुम्ही डिलिव्हर नाही केलं, जर ते तुम्ही परफॉर्म नाही केलं तर त्याचे अनेक नुकसान असू शकतात. एक तर तुम्ही ब्लॅकलिस्ट होऊन जाणार त्या कॉर्पोरेट बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला लॉस होतो, मग तुम्ही तुमच्या वेंडर्स बरोबर सुद्धा डिफॉल्ट करता. कारण ही एक सायकल असते. तुमचे वेंडर्स तुम्हाला एक क्रेडिट पिरियड देतात आणि तुमचा बायर तुमच्याकडे क्रेडिट पिरियड घेतो, अशी ती व्यवस्था आहे. तर याच्यामध्ये कुठूनही चुकून जरी तुम्ही चूक केली तर त्याचं भुगतान तुम्हाला फार महाग पडू शकतं. आता हा झाला विषय मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीचा. रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला स्वतःला कॅल्क्युलेशन करावं लागतं, फिजिबिलिटी काढावी लागते की मार्केट रेट काय चाललाय, हा प्रोजेक्ट मला घरात कितीला पडतोय, म्हणजे जमिनीची कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, अप्रुव्हल कॉस्ट आणि सरकारची प्रीमियम कॉस्ट, मग त्याच्यावर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि ब्रोकरेजची कॉस्ट, या सगळ्या कॉस्टना धरून आम्हाला हे एक अंदाज बांधावा लागतं की इथे मला पर स्क्वेअर फीट ॲव्हरेज हा रेट येऊ शकतो. हा फॉर एक्झाम्पल हा बांद्रा एरिया आहे, तर बांद्रा एरियामध्ये समजा 80,000 रुपयाचा रेट चालत असेल आणि जर मला घरात माल पडला 75,000ला, घरात माल पडला म्हणजे कॉम्पिटिशनमुळे जर समजा मी रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा प्लॉट घेताना असं कोट केलं की मला सगळ्या कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर तो प्रोजेक्ट पडला 75,000 रुपयाला, तर 5,000 रुपयाचा मार्जिन इज व्हेरी थिन. त्या प्रोजेक्टमध्ये गव्हर्नमेंटचा नियम चेंज झाला किंवा प्रोजेक्ट काही कारणामुळे डिले झाला, कुठच्याही कारणामुळे जर भाव वाढला ना, कॉस्ट जर वाढली, तर आपला प्रॉफिट जे आहे ते कम्प्लिटली इव्हॅपरेट होऊन जातं. कुठच्याही बिझनेसमध्ये, रिअल एस्टेटमध्ये किमान तुम्हाला 15% सुटले पाहिजे टर्नओव्हरवर, किमान. कमीत कमी म्हणजे 15 ते 30%चं तुमचं मार्जिन असतं आणि मग तुमच्या एफिशियन्सीवर डिपेंड असतं की तुम्ही किती चांगला प्रॉफिट करू शकता. कुठच्याही बिझनेसमध्ये तुमची कॉस्टिंग महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चुकलात, म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर चुकलं, टायमिंगमुळे, परचेज व्हॅल्यूमुळे, जमीन जर तुम्ही महागात घेतली, तर तुम्हाला प्रॉफिट करता येणार नाही. भरपूर असे प्रोजेक्ट आहेत जे का थांबतात, कारण त्याची कॉस्ट जी आहे ना, रेव्हेन्यूपेक्षा जास्त गेलेली आहे. तर यू हॅव टू डू फिजिबिलिटी रिपोर्ट आणि प्रोजेक्ट कॅल्क्युलेशन प्रोजेक्ट सुरू व्हायच्या अगोदर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण कॉम्पिटिशनमध्ये, इगोमध्ये एखादा प्रोजेक्ट घेतो आणि नंतर समजतं की याच्यामध्ये रेव्हेन्यू 100 रुपयाची आहे आणि खर्च 125 रुपये. मस्कटमध्ये, ओमानमध्ये रुई नावाचं एक शहर आहे, रुई. त्या रुईमध्ये आम्ही गेलेलो एका प्रोजेक्टसाठी आणि ते प्रोजेक्ट होतं एका एज्युकेशनल कॅम्पसला बांधण्याचा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टची कॉस्ट होती 250 कोटी रुपये. तर मी आणि माझे प्रोफेशनल कन्सल्टंट्स आम्ही तिकडे फ्लाय डाऊन केलं, कारण आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट म्हणून करायचं होतं. तर ते एवढं लुक्रेटिव्ह वाटत होतं
पण जेव्हा माझ्या कन्सल्टंटनी त्या कॉस्टची ब्रेकअप केली तेव्हा समजलं की हा 250 कोटीचा प्रोजेक्ट करण्यासाठी 350 ते 350 कोटीची तर कॉस्ट येते घरामध्ये. परदेशात, दुसऱ्या देशात इकडनं पैसा नेऊन तिथे काम करायचं, त्यांना अर्नस्ट मनी डिपॉझिट द्यायचं आणि नंतर हा धोका घ्यायचा, म्हणजे किती धोकादायक असतं ते. तर ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर आम्ही माघार घेतली. आमचे 5-7-8 लाख रुपये, 10 लाख रुपये त्या काळामध्ये खर्च झाले असतील, आणि ही मी साधारणतः गोष्ट सांगतो 10 वर्ष अगोदरची. वा. तर ते 8-10 लाख रुपयाचं नुकसान झालं असेल, पण दॅट वॉज अन एज्युकेशन कॉस्ट. म्हणजे ते 10 लाखाचं नुकसान ते 50 कोटीच्या नुकसानपेक्षा जास्ती परवडलं, पण आपल्याला भरपूर काहीतरी शिकायला मिळतं. 10 वर्ष अगोदरची ती शिकवण आजही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, प्रोजेक्ट घ्यायच्या अगोदर त्याच्या योग्य प्रकारे गणित करणं हे माझी एक्सपर्टीज आहे. म्हणजे मी त्याच्यावर एक्सपर्टीज डेव्हलप केलेली आहे. तर उद्योजक म्हणून तुम्ही जे काय प्रोजेक्ट करतात, इट कॅन बी मॅन्युफॅक्चरिंग, इट कॅन बी कन्स्ट्रक्शन, इट कॅन बी कॉन्ट्रॅक्टिंग, इट कॅन बी मटेरियल सप्लाय, इट कॅन बी मटेरियल इम्पोर्ट्स, तुम्हाला कॉस्ट कॅल्क्युलेशन करताना जराही चुकायला परवडणार नाही. तर यू हॅव टू डू दॅट कॉस्ट कॅल्क्युलेशन प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदरच.